एकदा सुंदर नावाच्या गावामध्ये जोमोन नावाचा एक मुलगा राहायचा. जोमोन त्याच्या शाळेला रोज पायी जायचा. त्याची शाळा त्याच्या घरापासून जरा दूरच होती. अशाच एका दिवशी आपला जोमोन थकून भागून त्याच्या शाळेमधून परत येत होता. सगळी मुलं शाळेमधून लवकर निघाली होती. बिचारा जोमोन लठ्ठ असल्यामुळे हळूहळू चालत येत होता. तो हळूहळू आमराईकडे चालत आला. तिथे त्याने मुलांना आंबे तोडताना बघितलं. वा, आंब्याच्या झाडावर किती आंबे आहेत. मला एक मिळाला असता तर खाल्लं असतं. हा कोण आहे? अरे हा तर तो जाड्या जोमोन. तू इथे कसा? हा तर कदाचित चालू पण नाही शकणार. मित्रांनो, तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? तुम्हाला कळलं का मित्रांनो? ह्याला बहुतेक आंबा हवा आहे. जर तुला हवा असेल तर तू स्वतः का नाही तोडून घेत? बिचारा जोमोन खूप उदास झाला. तो दगड उंच फेकू शकत नव्हता. तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? नाही, आम्ही नाही देणार. मी तुम्हाला माझी कलर पेन्सिल देईन. कोणाला पाहिजे तुझी कलर पेन्सिल? आमच्याकडे पण आहे. मग तुम्हाला माझी वॉटर बॉटल देऊ का? नाही, तुझी ही जुनी बॉटल आम्हाला नकोय. तू आम्हाला वाटेल ते दे, पण आम्ही तुला आंबा मुळीच नाही देणार. हा जाड्या ना मूर्ख आहे, पण बिचारा आहे. त्याच वेळेस एक माकड झाडाच्या फांदीवर बसला होता. तो हे सगळं बघत आणि ऐकत होता. बिचारा मुलगा, सगळे मिळून त्याला चिडवतात आहे. मी त्याची मदत कशी करू? अरे हां, पिकलेले आंबे. हे आपण आता काय बघितलं? आपण जोमोनची मजा नव्हती उडवायला पाहिजे. हो, जर आपण जोमोनला हे आंबे दिले असते तर त्याने पण आपल्याला पिकलेले आंबे दिले असते. आता कसं विचारायचं त्याला? हे किती गोड आहे. मध जास्ती गोड की हे आंबे? अर्थात हे आंबेच जास्त गोड आहेत. तू आम्हाला आंबा देऊ शकतो का मित्रा? आपण सगळे मिळून खाऊ. तू आम्हाला पण देऊ शकतो का हे? आपण सगळे हे वाटून घेऊ आणि खाऊ. का नाही? इकडे या. हे घ्या, खा. सगळे जण खाऊ शकतात. तू आम्हाला माफ करू शकतो मित्रा? कशासाठी? तुला आंबे नाही देण्यासाठी आणि जाड्या म्हणण्यासाठी. काही हरकत नाही. आता तुम्ही सगळे माझे मित्र आहात, हो ना? ते पुरेसं आहे. आम्हाला कच्चे आंबे मिळाले, आम्हाला पिकलेले आंबे मिळाले आणि आम्हाला चांगला मित्र पण मिळाला.
आम्हाला कच्चे आंबे मिळाले, पिकले आंबे मिळाले आणि एक मित्रही मिळाला. आणि अशा प्रकारे चांगल्या मनाच्या जोमोनला भरपूर आंबेही मिळाले आणि भरपूर मित्रही मिळाले. हे तर निघतच नाही आहे, पण मला हे हाड सोडायचं नाहीये. हे तू काय करतोयस? काय तू गटर मध्ये उडी मारणार आहेस? ज्याचं हाड अडकलं आहे त्याला असं चिडवू नये. हाड हरवलंय? कोणाचं? माझं हाड. तुझं हाड हरवल्यावर पण तुला तर काहीच नाही झालं आहे. अरे काय बोलतोयस तू? माझ्या शरीरातलं हाड नाही, ते हाड जे मी चावत होतो ते खाली गटारात अडकलंय. बघ ना, किती वेळ झाला मी हे काढण्याचा प्रयत्न करतोय. एवढा वेळ प्रयत्न करून सुद्धा तुला तर नाहीच जमलंय ना. आणि तू मला विचारतोयस की तू करून बघ. यावर स्वतःचा वेळ वाया नको घालवूस. अच्छा, मग आता काय करायचं? तू एक गोष्ट नक्की करू शकतो. मी काही पण करेन. सांग मला काय करू? त्या हाडाचा विचार करणं सोडून दे. ते हाड आहे ना, मी त्याला सोडू पण नाही शकत. गेलेल्या गोष्टीचा विचार न करण्यातच भलाई आहे मित्रा. काय झालं आहे? असं वाटतं आहे की तुमच्यामध्ये खूप जोराचं भांडण झालं आहे. माझ्यासारख्या हुशार डोक्याची मदत तुम्हाला नक्की लागणार आहे. ते झालं असं आहे की ह्या पिल्लूनी जे हाड आणलं होतं ते या गटर मध्ये पडून गेलं आहे आणि आमच्याकडनं ते बाहेरच नाही निघत आहे. असं झालं तर इतकं काही नाही झालं आहे. हे सगळं तर नॉर्मली सुरूच असतं. खूप आधी मी एका उंदराला पकडलं होतं आणि तो सुद्धा असाच गटर मध्ये पडून गेला होता. जेव्हा एखादी मेहनतीने कमवलेली गोष्ट आपल्याकडनं हरवते त्याचं दुःख सहन करणं खूप कठीण असतं. मित्रा, तुला माझं दुःख समजतंय ना? तू हाड काढायला माझी मदत करू शकतो का? मला प्रयत्न करून पाहू दे. ओहो, हे तर बाहेरच नाही येतंय. मला तर आधीपासूनच माहिती होतं की हे असं होणारच नाहीये, म्हणूनच मी तर प्रयत्नच नाही केला. हो बिचारा, मी पण या हाडाला बाहेर नाही काढू शकलो. तू पण आता या हाडाचा विचार करणं सोडून दे. हे हाड सोडायची माझी इच्छाच होत नाही आहे. तुझ्यासोबत बोलण्यात तर काहीच अर्थ नाहीये. तू हुशार नाहीयेस ना, तेच कारण आहे. अरे बापी, काय झालं तुला? माझं हाड गटारात अडकलंय. चिंता करू नका, आम्ही मदत करू. काय तुम्ही मदत कराल? हे बोलायला तुम्ही किती जास्त मूर्ख आहात. आम्ही जे तुमच्यापेक्षा मोठे आहे नाही करू शकलो आणि तुमच्यासारख्या लहान मुंग्यांना करून पाहायचं आहे. तरी पण आम्ही सगळे प्रयत्न तर करून पाहतो. हो हो, करून पहा, करून पहा. मला तर फक्त इतकी चिंता आहे की बहुतेक अजून एक अपयश मला बघावं लागेल. मित्रांनो, सगळ्यांनी मिळून घट्ट पकडूया. आम्ही आमच्या पूर्ण शक्तीनिशी त्याला पकडू. जोर लगा के हाइशा, 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 जोर लगा के हाइशा. मित्रांनो, मी तुमचा खूप आभारी आहे.
विश्वासच नाही बसत आहे. या मुंग्यांनी तर कमालच केली. मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा आमच्यासारखा मिळून प्रयत्न केला असता तर तुम्ही सुद्धा हे हाड आरामात काढलं असतं. तुम्ही एक एक करून प्रयत्न केला म्हणून तुम्ही हारले. तू अगदी बरोबर बोललास. एकजुटीने काम केल्यावर फळ अवश्य मिळतं. अरे हत्ती दादा, हत्ती दादा, तुला ऍपल्स हवेत का? नको, मला नकोय. अरे तू उदास का दिसतोयस? माझ्यासोबत खेळायला कोणीच नाहीये. अरे बस एवढंच का? मी सकाळपासून इकडे तिकडे खूप शोधलं, पण इकडे कोणीच नाहीये. ते बघ तिथे त्या झाडावर किती माकडं बसली आहेत. बघ, तू त्यांच्या सोबत खेळू शकतोस ना? काय खरंच? हो, ते सर्व तिथे लपंडाव खेळतायत, पकडापकडी खेळतायत आणि असे कितीतरी खेळ आहेत. तर मी पण जातो. चिमणी ताई, आपण परत भेटू. मित्रांनो, तिकडे बघा. मोठ्या पोटाचा हत्ती येतोय. सापासारखा सोंडेचा हत्ती येतोय. हुई, झाडूवाल्या शेपटीचा हत्ती येतोय बघा. मित्रांनो, मी पण तुमच्यासोबत खेळू. काय, तुला पण आम्ही सोबत घेऊ? पोटाचा हत्ती आला. सापासारखा सोंडेचा हत्ती येतोय. हुई, झाडूसारखा शेपटीचा हत्ती आलाय. हुई. मित्रांनो, माझ्यासोबत कोणीही नाहीये. काय मी तुमच्यासोबत खेळू? चला खेळूया. तुला झाडावर चढायला येतं? नाही. तुला असा झुला झुलता येतो का? नाही. तुला असं शेपटीला लटकणं येतं का रे? ते पण नाही. तुला येत नसेल तर लगेच इथून निघून जा. हुई.
पकड. पोहोचत नाहीये. अरे अरे उडी मारून पकड ना. अरे शेपटी पकड. अरे मूर्खा, तुझी शेपटी नाही, माझी शेपटी पकड. पोहोचत नाहीये. अरे उडी मार. नाही होते. तो येतोय बघ. अरे उडी मार. उडी मारून पकड. काय झालं? काय झालं मित्रांनो? आमचा मित्र मंगू खाली पडलाय. वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण काहीच नाही होत. मी एकदा प्रयत्न करून बघू. हत्ती दादा, तुम्ही वेळेवर इकडे आलात म्हणून मंगूला वाचवू शकलो. हत्ती दादा, तुझी मस्करी केली होती, आम्हाला माफ कर. तू रागावलायस का? नाही मित्रांनो, मी कोणावरच रागावलो नाहीये. आतापासून मी पण खेळू तुमच्यासोबत. आजपासून तूच माझा खरा मित्र आहे. खूप दिवसांपूर्वी नदीच्या जवळ एका झाडावर दोन मित्र बसले होते, पोपट आणि खार. काय झालं मित्रा, आज तू जेवायला नाही गेलास? सगळं ठीक आहे ना? हो हो, आम्ही तिकडेच जातो आहोत. तिकडे बगीचात केळ्याच्या फुलांमधून छान मध मिळतं मित्रा. इथे मी तुम्हाला ते सांगायला आलो आहे. हा ठीक आहे, तर आज मी तुझ्यासोबत जेवण करेल. चला, चलायचं? तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुंगी पाण्यात बुडून मरते आहे. हे बघून पोपटाला राहावलं नाही आणि पोपट झाडावरून उडून मुंगीजवळ गेला. बुडणाऱ्या मुंगीला बघून पोपटाला त्याची खूप दया आली. त्यांनी लगेच जवळच्या एका झाडाचं पान तोडून मुंगीजवळ टाकून दिलं आणि ती मुंगी त्या पानाच्या मदतीने वाचली. नंतर पोपटाने त्या पानाला चोचीत पकडून तीरावर आणून ठेवलं. प्रिय पोपटा, जर तू वेळेत नसता आलास तर मी या नदीत बुडून मेलो असतो. तुझा जीव वाचवू शकलो म्हणून मी भाग्यवान आहे. काय? तू भाग्यवान आहेस? हो, म्हणून मी तुला वाचवायला यशस्वी राहिलो. एक जीव वाचवण्यात यशस्वी होणं हे माझं सौभाग्य आहे. अरे मुंगी,
तू आज पाण्यात कशी काय पडलीस? मी तटाच्या तिकडे एका झाडावर होतो. तिथे मी मध आणायला गेलो. त्यात माझा पाय घसरला आणि मी खाली पाण्यात पडलो. जर तू झाडावर निष्काळजीपणे चालशील तर असंच होईल ना? तसंही पोपटाने येऊन तुला योग्य वेळी वाचवलं, नाहीतर तू नदीत वाहून समुद्रात गेली असतीस. प्रिय पोपटा, मी तुझा खूप आभारी आहे. याच्या बदल्यात मी तुझी मदत करू इच्छितो. काय तू मला मदत करू देशील? तू काय मदत करशील त्याची? तू तर स्वतः उडू पण शकत नाही आणि आकाशात उडणाऱ्या पोपटाची मदत करशील? मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी छोटीशी मुंगी आली मोठी पोपटाची मदत करणारी? अरे शांत व्हा. अशी कुणाची टर नसते उडवायची. छोटी मुंगी, आता आपण चांगले मित्र राहू. हे म्हणून पोपट उडून गेला आणि खार सुद्धा जवळच्या झाडावर चढून गेली. एक दिवस शिकारी शिकार शोधायला तिथे आला आणि चारी बाजूला शिकारी शिकार शोधत होता. तेव्हा त्याला झाडावर पोपट बसलेला दिसला आणि तो खूप खुश झाला. तेव्हा मुंगी स्वतःसाठी जेवण जमा करत होती. तितक्यात तिने पाहिलं की एक शिकारी कुणावर तरी निशाणा लावतोय. अरे बापरे, हा शिकारी तर बिचाऱ्या पोपटावर निशाणा लावून बसलेला आहे. मला त्याला वाचवायचा मार्ग शोधावा लागेल. त्याला वाचवायला मुंगी शिकाऱ्याजवळ गेली आणि त्याच्या पायाला जोरात चावायला लागली. अरे वा, मज्जा आली. मी पोपटाला वाचवलं. छोटीशी मुंगी, तू मला माफ करशील ना? त्या दिवशी मी तुझी टर उडवली. मला तुझी माफी मागायची आहे. काही नाही मित्रा, या जगात प्रत्येक जीवाचं आपलं काम असतं. कुणीही लहान मोठं नसतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आपण कुठे लपायचं? आपण या झाडामागे जाऊन लपायचं का? अरे बिलकुल नाही. आपण दोघं समजा एकाच ठिकाणी लपलो, तो आपल्याला लवकर शोधून घेईल. आपण एक काम करू, तू तिकडे जाऊन लप आणि मी इकडे कुठेतरी लपते. ठीक आहे, मी इकडे जाऊन लपतो. आता मी कुठे जाऊन लपू? हा, मी त्या टोपली खाली जाऊन लपते. जर मी ह्याच्या खाली लपली तर मला तर कोणीच शोधू नाही शकणार. 95 96 97 98 99 100. कुठे लपले असतील बरं? ए बदमाश, तुला काय वाटलं तू याच्या खाली लपलीस तर मी तुला शोधू नाही शकणार? सापडली सापडली. मला आता त्या गोपीला शोधायला पाहिजे. मी जातो. हा इथे लपलाय तर बघतोच आता मी याला. वाह, किचन मधून येणाऱ्या गोड केकचा सुवास किती छान आहे. बरोबर बोलतेस तू. चल जाऊन खाऊया. चल, मला खूप भूक लागली आहे.
तू ते माझ्याकडून का घेतलंस? अप्पू, हे फक्त तुझ्यासाठी नाही आहे. आपण जे काही बनवतो ते सगळ्यांसोबत मिळून खातो. चला, आता तुम्ही तिघही जाऊन पहिले हात धुवून या. बघा तर तुमचे हात किती मळकट आहेत. अप्पू, आई बरोबर बोलते. चला, आपण सगळे जाऊन आपले हात धुऊया. वा, चला आता आपण केक खाऊया. हा अप्पू, बरोबर स्वच्छ झालेत ना? आता स्वच्छ आहे. हो हो, अप्पू खूप स्मार्ट आहे. आणि माझं काय? तू पण स्मार्ट आहेस. आणि माझं काय? हो हो, तू पण स्मार्ट आहेस.